नमस्कार. तुम्ही पण जिममध्ये घाम घालताय आणि व्ही प्रोटीन घेताय आणि घरी सतत ऐकावं लागतंय, अरे हे डब्बे खाऊन किडनी खराब होईल. चला, आज आपण भारतातल्या ह्या सगळ्यात मोठ्या फिटनेस गैरसमजाची चीरफाड करूया आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे ते बघूया. हो, तीच भीती. प्रोटीन सप्लिमेंटच्या त्या मोठमोठ्या डब्यांची. तो डब्बा घरात दिसला रे दिसला की सगळ्यांच्या भुवया एकदम उंचावतात. पण या भीतीमागे खरंच काही शास्त्रीय कारण आहे की हा फक्त आणि फक्त एक गैरसमज आहे? हे वाक्य आपल्यापैकी कितीतरी जणांच्या कानावर पडलं असेल, बरोबर ना? जणू काही त्या डब्यामध्ये कोणतं तरी धोकादायक केमिकलच भरलेलं आहे. आणि हे ऐकल्यावर साहजिकच मनात शंका येते. पण थांबा, खरी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. आता फक्त एक विचार करा, की ज्या डब्याला सगळे इतकं घाबरतात, त्यात फक्त दुधापासून बनलेली एक पौष्टिक गोष्ट असेल तर? हो, हे अगदी खरं आहे. चला, बघूया हे नेमकं काय आहे. तर ही आहे सगळी प्रक्रिया. म्हणजे बघा, आपण दुधापासून जसं पनीर बनवतो ना, अगदी त्याच प्रक्रियेत जे पाणी उरतं त्यावर प्रक्रिया करून व्हे प्रोटीन बनतं. याचा अर्थ हे काही केमिकल नाही आहे, तर एक नैसर्गिक आणि पूर्णपणे शाकाहारी अन्नपदार्थ आहे. चला, आता येऊया त्या मुख्य प्रश्नाकडे, ज्याच्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला आहे. खरंच प्रोटीन पावडर आपल्या किडनीसाठी धोकादायक आहे का? आता थेट मुद्द्यावरच येऊया. हाय प्रोटीन डाएट किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स घेतल्यामुळे ज्या व्यक्तींची किडनी आधीपासूनच पूर्णपणे निरोगी आहे, त्यांच्यावर खरंच काही वाईट परिणाम होतो का? आणि याचं स्पष्ट आणि वैज्ञानिक उत्तर आहे नाही. आजपर्यंतच्या अनेक संशोधनांमधून हेच सिद्ध झाले की जर तुमची किडनी आधीपासूनच हेल्दी असेल तर हाय प्रोटीन डाएट किंवा वे प्रोटीनमुळे तिला कोणताही धोका पोचत नाही. हा निव्वळ एक गैरसमज आहे, दुसरं काहीही नाही. मग ही गोष्ट आली कुठून? तर खरा धोका त्यांना आहे ज्यांना आधीपासूनच किडनीचा काहीतरी आजार आहे, ज्याला क्रॉनिक किडनी डिझीज म्हणजे CKD म्हणतात. अशा लोकांची किडनी अतिरिक्त प्रोटीनवर प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे डॉक्टर त्यांना कमी प्रोटीन खाण्याचा सल्ला देतात. पण हा सल्ला निरोगी माणसांसाठी अजिबात नाही. आता लोकांच्या मनात प्रोटीनबद्दल भीती असण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे प्रोटीन आणि स्टेरॉइडमधला गोंधळ. अनेक जण या दोन्ही गोष्टींना एकच समजायची चूक करतात. चला, हा फरक एकदाचा स्पष्ट करून घेऊया. हा फरक समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. वे प्रोटीन हे एक अन्न आहे, फूड, जसं की डाळ, अंडी किंवा पनीर. या उलट स्टेरॉइड्स हे कृत्रिम हॉर्मोन्स आहेत, जे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं प्रचंड धोकादायक आहे आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. लोक अनेकदा स्टेरॉइड्सच्या दुष्परिणामांना प्रोटीनसोबत जोडतात आणि त्यामुळेच हा गैरसमज वाढत जातो. तर आता हे तर स्पष्ट झालंय की निरोगी व्यक्तींसाठी प्रोटीन पूर्णपणे सुरक्षित आहे. पण कोणताही चांगला पदार्थ योग्य पद्धतीनं घेतला तरच त्याचा खरा फायदा होतो. चला, प्रोटीन वापराचे 3 सोपे नियम पाहूया. चला तर मग, हे आहेत ते 3 सोपे पण अतिशय महत्वाचे नियम. पहिला, भरपूर पाणी प्या. दुसरा, योग्य प्रमाणातच घ्या. आणि तिसरा, नेहमी ओरिजिनल अस्सल ब्रँडवरच विश्वास ठेवा. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम. जेव्हा तुम्ही जास्त प्रोटीन खाता तेव्हा शरीरातला युरिया बाहेर टाकण्यासाठी किडनीला जास्त पाण्याची गरज लागते. जर तुम्ही पुरेसं पाणी प्यायलात तर किडनीवर कोणताही जास्तीचा ताण येत नाही आणि ती आपलं काम अगदी सहजपणे करते. मग किती पाणी? तर दिवसाला किमान 4 लिटर पाणी पिण्याचं ध्येय ठेवा. यामुळे तुमची किडनी एकदम निरोगी राहील आणि शरीरही हायड्रेटेड राहील. ही एक सोपी पण खूप महत्वाची सवय आहे. चला, सगळ्या नियमांवर पुन्हा एकदा एक नजर टाकूया. भरपूर पाणी प्या. तुमच्या वजनाइतके ग्रॅम्स एकूण प्रोटीन घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या जेवणातून आणि सप्लिमेंटमधून मिळून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, थोडे पैसे वाचवण्यासाठी स्वस्थ किंवा अनोळखी ब्रँड्सच्या नादी अजिबात लागू नका. नेहमी अस्सल उत्पादनच निवडा. तर आज आपण प्रोटीन आणि किडनीबद्दलचा एक मोठा गैरसमज दूर केला. पण फिटनेसच्या जगात असे अनेक गैरसमज पसरलेले आहेत. तुम्ही असे कोणते गैरसमज ऐकले आहेत? यावर नक्की विचार करा आणि कोणतीही माहिती स्वीकारण्याआधी ती नेहमी तपासून बघा.